पालघरमधील श्रद्धा वालकर हिची आफताब पुनावाला या तरुणाने निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे। तसेच झारखंडमध्ये रविका पहाडन हिची दिलदार अन्सारीने हत्या केली, तर मुंबईत रुपाली चंदन दिवे हिची पतीने बुरखा न घातल्यामुळे हत्या केली। अभिनेत्री तनुश्री शर्मा प्रकरणात जिसान खानला अटक झाली आहे। या घटनेमधून हिंदू मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करतात असा आरोप हिंदू जनसमिती समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे। लव्ह जिहाद हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे। यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या व्यवसाय, निर्गुण हत्या, मानव तस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायात सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेश राज्याप्रमाणे कठोर लव्ह जिहादा विरोधी कायदा तात्काळ हिवाळी अधिवेशनांमध्ये लागू करावा, यासाठी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शुक्रवार रोजी दर्यापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनामार्फत राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे। त्यावेळी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप मलिये यांच्यासह हिंदू जनजागृती समितीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। इथे आम्ही आपलं येत्या जी हिवाळी अधिवेशन आहे त्यामध्ये धर्मांतरण आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा अशी आम्ही सकल हिंदू समाजातर्फे इथे तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देण्याकरिता आलो होतो, अशी आमची प्रामुख्याने मागणी। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघत असेल की लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाचे प्रकरणे वाढत चाललेले आहे। इकडे आपला आफताब पुनावाला असेल, त्यानंतर कोल्हापूरचे काही प्रकरणं असतील। आणि माझं एक वैयक्तिक मत आहे की हे एक नियोजनबद्ध पद्धतीने वैचारिक दृष्ट्या केलेलं एक युद्ध आहे आणि याच्या माध्यमातून जे अनेक जाळे तयार झालेले आहेत त्यामध्ये आपल्या सकल हिंदू समाजातील अनेक जातीनुसार मुलींचे रेट कार्ड ठरवलेले आहेत। त्याप्रकारे त्यांना धर्मांध आणि कट्टरवादी विचारसरणीच्या जिहादी लोकांना प्रोत्साहन देऊन हिंदू समाजातील मुलींना फसवण्याचं फार मोठं षडयंत्र चालू आहे। त्यामध्ये आमची प्रामुख्याने हीच मागणी आहे की येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला होणार आहे लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा व्हावा अशी प्रामुख्याने मागणी। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।